अनेक उठाव होत होते, अनेक अन्याय होत होते, त्यावेळी गावोगावी उठाव होत होते, तिथल्या तिथे लोकांची रडली जात होती. त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते. इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते. असा ईव्हीएम विरुद्ध जर उठवायचा असेल तर गावोगाव उठवून चालणार नाही. मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे. मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे. मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात. एवढं बोलून मी माझं छोटस मनोगत संपवतो. आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम बद्दलच फक्त बोलायचं. काय मतदान झालंय ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला. साहेबांना वेळ कमी. सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. मला जास्त काही माहित नाही, आता मी 10वीलाच आहे त्यामुळे मला जास्त काही माहित नाही, परंतु मी एवढंच सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं, पण ह्यावेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्याच मनात एक शंका आहे. हे शंकाचं निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलं. ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला, म्हणूनच सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं. हा आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं. ईव्हीएम हटवा, देश बचावा एवढंच मी सांगू शकते. आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे. धन्यवाद.